अरे झुमरे ते हा कोण येऊन राहिलं, कोण आलं घरी? अरे आलो रे, कोण आहे तर? आलो आलो. काय म्हणलं हे कल्लान हल्लान काय झालं काय? असं आहे म्हणलं पण काळी लावून द्यायची मग म्हणायचं काय झालं काय झालं हात वगैरे करायला. अरे सरपंच साहेब, आता सकाळचीच गोष्ट आम्ही दवंडी दिली होती की बा असा असा कार्यक्रम आहे ह्या त्यावेळेस कोणी ऑब्जेक्शन नाही घेतलं, कोणी काही म्हणलं नाही. आता कार्यक्रम व्हायला आला, माणूस तिकडचा जवळपास येऊन पोहोचला आणि आता ऐन वेळेवर तुम्ही परमिशन मागून राहिले. आमच्या तिकडे पिना मारून राहिले. हे बरोबर पटलं का तुम्हाला? अरे बाबा, कोणत्या पिनान काय मला काहीच माहित नाही ना. तिकून आलो आणि घरी आलो मी, मला काहीच माहित नाही कोणत्या पिना, कोण मारल्या पिना. कोण मारले? आता देवदास भोसनसाने तुम्ही ते सांगत होते का नाही? हो तिथून फोन लावला त्या मामा लुटेरेले की येऊ नको म्हणून. परमिशन आहे का ग्रामपंचायतीला माहित नाही केलं नसन तसं. म्हणजे हे शोभलं का तुम्हाला? आता होऊन राहिला होता, होऊ द्याच असता कार्यक्रम. म्हणजे दुकानाचा राग इकडे काढून राहिला तुम्ही माया. हे योग्य नाही ना. बरोबर म्हणजे आम्हाला आता काही करायचं असतं का मग काय प्रत्येक वेळेस परमिशन मागा लागते का? पण मी म्हणलंही नाही, मला या गोष्टीची कल्पनाही नाही. तुमचा कार्यक्रम आहे सकाळी मी ऐकली होती दवंडी. पण आता कसं आहे, कोणती गोष्ट म्हणलं का नाही परमिशनशिवाय नसते, धकून जाते. पण एखाद्या वेळेस काही घटना जर घडली तर मग अंगावर येते, असे होते, ते दबलं दबते. पण आता आता तुम्ही म्हणजे कोणा सनसनीनं फोन केला म्हणता, मला काही कल्पना नाही बोयाची. काय आहे तुमचं तुम्ही पाहते. हे बरोबर नाही तुमचं. आता म्हणजे सनसनीवर ढकलून देऊन राहिले तुम्ही. बरोबर आहे, ते आहे आडमोठ्या माणूस, आपण जाता भानगडीवर येते ते. तर हे बा तुम्ही समजदारीनं पोलीस स्टेशनला फोन लावा. असं आहे म्हणा बा, म्हणजे रीतसर आपलं कार्यक्रम होऊन जाईल. तुमच्या ग्रामपंचायतची परमिशन नाही आहे का? तुमची काही अडचण आहे? सांगा, आत्ताच सांगा. म्हणजे मग आम्हाला तुमचा खरा चेहरा समजून काय काय नाही तर म्हणजे कोणाला करू द्यायचं नाही, कोणाला महत्त्व घेऊ द्यायचं नाही. असं तर नाही ना काही? नाही ना भाऊ, मला काय करावं लागते, तुम्ही घेऊन राहिले घ्या. पण मला विचारलं नाही तुम्ही, काहीच नाही. पण म्या म्हणलं का तुम्हाला, पण आता परमिशन पाहिजे. कोणं जर कंप्लेंट केली तर मग ते आमच्यावर येतेच ना. हो आम्ही कसं ठराव घेऊन बात करून टाकू, ॲडजस्टमेंट आमचा नाही विषय. फक्त आम्हाला पोलीस स्टेशनला फोन लावू द्या. त्याने जर हो म्हणलं तर मग आपली काही अडचण नाही. मग लावा फोन, लावा तसं लावा पांडे साहेबाला. तुमची ओळख नसेल तर मी लावतो. मी लावू का? लावा ना तुम्ही, लावा. आता मी बोलतो तुम्ही बोला. लावा फोन, लावा त्याला म्हणा बा परमिशन पाहिजे, माणूस आलेला आहे, कार्यक्रम घ्यायचा. मग तुमची काही ग्रामपंचायत जर अडचण नसेल तर मग काय आला, आत्ता फोन लावते, आत्ता बोलून दे तुम्ही. एका मिनिटं सगळी व्यवस्था झाली, सगळं झालं ना. आता म्हणते नाही नाही नाही, असं कसं नाही? आम्हाला आता 1 मिनिट फोन लावा तुम्ही. चालू झाला सुरू झाला. आबरा का डाबरा, गावात आला कोबरा. 5 मिनिटामध्ये लवकरच सुरू होत आहे. सर्वांनी उपस्थित राहा. चला चला चला, आबरा का डाबरा, गावात आला कोबरा. लाईन्यापासून मोठ्यापासून लाईन्यापर्यंत चला. आजपर्यंत पाहिला नसेल असा भव्य कार्यक्रम. आबरा का डाबरा, चला चला चला. काय म्हणलं बुलटे आहे काही गरज आले? एवढं अलाउन्स करायची हिंद ते. लवकर जायचं ते बंद कर, अजून परमिशनचा पत्ता नाही इकडे. जाय फटकन जायचं, बंद कर मला ते. मारत्या थांब रे, मारत्या. हसणं काय आले का झुंबऱ्या? गावाचा कार्यक्रम असून हसून राहिला. थांब आत्ता परमिशन घेतो. तुला काय वाटू राहिलं का मामूल याव का? थांब आत्ता पांडे साहेबाला फोन लावतो, 1 मिनिट. हॅलो, इन्स्पेक्टर पांडे स्पीकिंग. बोला, कोण बोलता? नमस्कार सर, नमस्कार. तर मी शिवलाजी बोलतो, इचुकाटा संघटना. तर ते कसं आहे, विषय असा होता साहेब. आमच्या गावात काय झालं, कार्यक्रम आहे. तर आज सकाळी आम्ही दवंडी वगैरे दिली. तसं ग्रामपंचायतचं परमिशन वगैरे आम्ही सर्व घेतलेलं आहे. फक्त कसं झालं, एका जणांना थोडंसं फोन केला, ते कार्यक्रम जो सादर करणार आहे का नाही. आता मंडळी जमलेली आहे, सगळी पब्लिक आलेली आहे. आणि त्याला फोन केला मधात रस्त्यात की बा तुम्ही येऊ नका, परमिशन नाही, काही नाही, मी कंप्लेंट करीन, धमकी देऊन राहिला पुढचा. तर म्हटलं बा गावकऱ्याची इच्छा आहे, सगळं कसं कार्यक्रम आहे, म्हणून म्हटलं बा थोडंसं काही अडचण येऊ नका देऊ. आम्ही कसं कार्यक्रम घेणार होतो, हे बा सरपंच समोर आहे. अच्छा, हो का? तर कार्यक्रम कशाचा आहे नेमका, म्हणजे काय कार्यक्रम काय? काय साहेब, कार्यक्रम म्हणते का दिले काहीतरी बा असं म्हणा, त्याला थोडीशी मदत होऊन जाते आणि लोकांचे मनोरंजन होते, म्हणून थोडंफार 2-4 गाणे ते म्हणत होता ना, विषय कंप्लीट. मग काय तर काहीच नव्हतं ना कार्यक्रम, ते छोटासा कार्यक्रम होता ते. म्हणून म्हणलं बा परमिशन घेतली नाही, तर आम्ही आलो नसतो का? हो, ती गोष्ट बरोबर आहे म्हणा. आपण एकतर्फी विचार नाही करता येत ना. फोन कोण केला त्याला? आमचे ते देवदासजी सनसनी, तुम्हाला माहिती आहे स्वभाव द्यायचा, तिरकटा स्वभाव आहे द्यायचा. देवदास सनसनी रुमणी संघटना. तर त्याने फोन केला, त्याला याच नाही म्हणे बा. मग ते कसं अपधाकी म्हणजे धाकी पडला पुढचा माणूस. म्हणून म्हणलं बा तुम्ही कसं परमिशन आम्हाला कसं व्हॉट्सअपवर टाकून द्या. म्हणजे कसं लोडचं काम नाही राहत. हो ना, पण ती संरक्षणाची जबाबदारी घेतल्यावर आम्हाला या लागते ना. तिथं आम्ही आता नागपंचमीच्या कार्यक्रमाहून इकडे आलो. सगळेजण आपापल्या ड्युटीवर गेले होते, थंडेगार झाले दिवसभर. हो ना, आता तुम्ही एकटं वेळेवर आता परमिशन म्हटल्यावर होते का? ते काल तुम्ही घ्यायला पाहिजे होती ना ते. अगोदरल्या दिवशी कमीत कमी निदान सकाळी ते यायला पाहिजे होतं. ध्यानी म्हणीच नाही साहेब, आम्हाला वाटतं बघा घ्या लागते का अशा याची गोष्टीची, चिल्लर गोष्टी. पण काही लोकांची तक्रार असन, अडचण असन, तर कसं आम्हाला पाहा लागते ना. ते एकदमच नसते ना. परमिशनशिवाय कोणतंही काम नको करू. जो काही बला आली तर बसा लागेल ना ते. मी सनसनीसोबत बोलतो, नंतर तुम्हाला फोन लावतो. चालते ना, त्याला फोन करा, 2 गोष्टी समजावून सांगा तशा व्यक्तीला. म्हणून सर्व व्यवस्था झालेली आहे, लोक आलेले आहेत, बाजूबाजूनं कठोळे बांधलेले आहे, लाईट पाणी सगळी व्यवस्था आहे, कोणती अडचण येणार नाही. सरपंच साहेब समोर आहे. तेवढं फक्त त्याला मॅनेज करा आणि त्याला म्हणा तेवढं होऊ द्या म्हणा. हो ना, बघतो मी काय करायचं ते, त्याच्यावर निर्णय सांगतो मी तुम्हाला. 2 मिनिटं.
साहेबाचा फोन आहे शांताराम भाऊ. हां हॅलो. हां हां बोला पांडे साहेब. आता संशय साहेब, मी काय म्हणतो, आपल्या गावामध्ये एक कार्यक्रम घेऊन राहिले ना ते आपले काय शिवलालजी टोयगोटे. तर काय अडचण काय आहे समजा कार्यक्रमाबद्दल काही असं, म्हणजे तुमची बरीचशी कंप्लेंट आहे म्हणते असं समजलं बा. हो कसं ते आम्हाला म्हणते संरक्षण द्या असं तसं. हो आज काही शक्य नाही, आता कसं उशीर झाला, एक तर त्याने उशिरा मागणी केली, म्हणून म्हणलं बा कार्यक्रम नेमकं कसं काय आहे. ते कसा विषय आहे साहेब, ते आता कोबरा घेऊन येऊन राहिले. हो मोठा साप आहे आणि ते मामा लुटेरे जे आहे का नाही, तुम्ही ओळखता द्यायले. नसतं कसं आहे, नियम हकीन खत्रे जाण जर झालं ते सरफ आहे म्हणते विषारी. फालतू कोणाला डसला म्हणा, सटकला तिथून नसतीची आपतच आहे का नाही. आणि एक तर दुसरं म्हणजे अजून असं आहे, आता समजा घनघणीनं आम्ही गोष्टी झाल्या की बा इकडे कार्यक्रम व्हायचा आणि इकडे गावातनी चोरी करायची. तुम्हाला तर माहिती आहे अट्टल बहादर आहे म्हणून ते. म्हणून म्हणलं ते कार्यक्रम आम्हाला हाणून पाळायचा होता. हो नसतीचं फालतूला नसतं, आमच्या गावातनी लोचा पाहिजे नाही. हो म्हणून म्हणलं ते त्याचं संरक्षण द्या द्यायले, नाही तर ते काही कार्यक्रम आम्हाला नाही पाहिजे. हे बा मागचीच गोष्ट आहे मला साहेब. ते हो मागच्या वर्षीची. तर ते काय झालं, गणपतीच्या वेळेस कार्यक्रम घेतला त्यानं जादूगरचा. इकडे जादूगरचा कार्यक्रम सुरू, तिकडे त्याच्या भाच्यानं पुरं सफा करून नेलं गाव. म्हणून म्हणलं बा ते काही आम्हाला कार्यक्रम पाहिजे नाही, तुम्ही त्याला परमिशन देऊ नका आणि ते आजचा दिवस निपटून टाका, जाऊ दे तिकडे. काय का गोरगंटाचे बरोबर. आणि ग्रामपंचायतनं कायले परमिशन दिली त्याला. हो टी बी म्हणे दिली म्हणे असं तसं. अरे उठ, कुठं परमिशन काय आहे, काहीच नाही परमिशन. मग काय मी इथं जाऊ, बाकीचे सदस्य कोणालाच तर काही माहीत नाही. मग काय मनानच घेऊन राहिले ते फालतूचे. कोणतं नियोजन नाही, आयोजन नाही, कोणतं काहीच नाही. बसले आपले दांगडून फालतू सरप निसटला. त्या मामा लुटेला का अनुभव आहे का त्या सरपाचा याचा त्याचा. आपला काहीतरी करून राहिला ते, कोणते बी खेळ भांडा घेऊन मांडते ते. कार्यक्रमाला परमिशन देऊ नका म्हणलं आणि कोणच दिलेलं नाही आम्ही. ग्रामपंचायतनं नाही काहीच नाही. बाबा चांगलंच फेकलं राहायचं ना मला, म्हणे परमिशन आहे दवंडीन हेन टेन. बरोबर ठीक आहे ठीक आहे. देतच नाही त्याला परमिशन, उद्या परवा पाहू म्हणतो काय नाही का. हो ठीक आहे ठीक आहे. एक बाजू तर पक्की झाली आपल्याला, परमिशन भेटणे नाही. हो तर आता फक्त लुटेरेला एक फोन ला, त्याला म्हणा गेला का तिथंच आहे आता. हो लवकर सटक म्हणा घराकडे. नाही तर हे बा म्हणा तुझ्या कार्यक्रम होणार आहे. त्याला लावाच लागत नाही का. हो नाही तर लेका जा पैशासाठी याच हवे ते नाही. हो गावात जरी पाय ठेवला तर झाला ना फेल कार्यक्रम आपला नाही का. बस बस हे बा एका मिनिटात फोन लाव दिले सटक म्हणा लवकर. डबल आला म्हणलं त्याचाच फोन, त्या सनसनीचा. निघालोच ना रे बा. हां हॅलो. हां हां बोला सनसने. हां काय म्हणता आता. का घरी गेले का तुम्ही, का इथंच आसपास. तुम्ही आशा ठेवू नका बरं, अजिबात यायचं नाही. नाही नाही हे इथं आम्ही इथं धाब्यावर चहा घेऊन राहिलो. हो बस चहा घेतला की निघालो आम्ही. झालं नाही बा, कपडे चेंज केले, सगळं झालं आमचं, आता घराकडेच चाललो. तेच म्हणलं, आताच पोलीस स्टेशनशी माझा संपर्क झाला, त्यानं परमिशन दिलं नाही. ग्रामपंचायतली याच्याशी काही घेणं देणं नाही, आयोजक जाणे आणि तुम्ही जाणे. म्हणून म्हणलं कसं आहे, एक तर फॉरेस्टची परमिशन पाहिजे. सापाचा जर खेळ घ्यायचा असला ना, फॉरेस्टवाल्याची परमिशन पाहिजे, नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. फॉरेस्टवाल्याचा हिसका माहीत नाही तुम्हाला. तेच म्हणलं लवकरात लवकर घरचा रस्ता पकडा. नाही बस मी हे पा निघालोच आता. कुठं बसतं आयोजक राहायच्या जागेवर मारायचे आता सगळं मागचं पुढचं एक वाज. हो निघालो मी, बस गाडी सुरू केली की निघतो बा. चाय नाही घेत मी आता. हो चला चला सर भाच्या कर सुरू कर. चला चला ठेवा म्हणा ठेवा. आला म्हणलं साहेबाचा फोन. हा बोला साहेब, काय म्हणता मग, कसं काय ठरलं मग. घेऊन घेऊ मग, आता काही अडचण नाही. नाही तशी काही अडचण काहीच नाही आहे. पण माय काय म्हणणं आहे की बा आता कसं आहे, आमच्याकडे माणसं नाही. हो आता कोणाला समजा पाठवलं असतं, पण सगळेजणं ड्युट्यावरून आल्या का नाही. हो आता एक तर तुम्ही उशिरा कळवलं, तर तुम्ही उद्या दिवसा घ्या. हो कसं आहे बरं राहते, टेन्शनचं काम नाही. हो म्हणून म्हणलं आजची परमिशन काही आपण देऊ शकत नाही, माणूसही पाठवू शकत नाही. काय साहेब राजा, चिल्लर गोष्टीसाठी तुम्ही माणसं पाठवतो नाही. ते बा काहीच कोणाला पाठवायची गरज नाही आणि परमिशनची गरज नाही, कारण काहीच होणार नाही ना तिथं. सरपंच आहे सगळे. बा का सरपंच साहेब, तुमचं काही म्हणणं आहे का. काय म्हणतो घाई कायले करता, उद्या घेऊ साहेब. हे पा उद्याचं देऊन द्या तुम्ही, उद्या पाठवा माणसं. एवढी काय घाई आहे आपल्याला, उद्या घेऊन आपण. यायला काय माहिती आहे, मी काय आश्वासन दिलं लोकायले का गद्यावर मिरून काढायला लावता का तुम्ही. नाही बा साहेब, मी तुमचे हातपाय पडतो. नाही बा तुमच्या नसन जमत तुम्ही वर फोन करतो. वरच्या म्हणजे कोणाला करू का, आमदार साहेब खासदार साहेब, वरे बी पोहोच आहे आपली. हो ते मला वरचं नका सांगत तुम्ही. हो मी बलबुट्यावर सांगू राहिलो तुम्हाला, आज मी परमिशन नाही देऊ शकत, उद्या देऊ शकतो. तुम्हाला काय म्हणजे अगोदर मागता येत नाही का परमिशन. काय रे हो, सगळे लोक आलेले आहे. हो पहा त्या जनतेचा तरी थोडासा विचार करा. हो पहा ना तुम्ही. आता एक तर ते पुढचा माणूस गरीब आहे, त्याचा कसा कार्यक्रम होता, त्याला कसे आम्ही 11,000 रुपये देऊ केले. हो आणि एक तर ॲडव्हान्सही दिलेला आहे आणि पुढे तो रस्त्यावर थांबलेला आहे, वाट पाहून राहिला तुमच्या परमिशनची.
असं नाही ना भाऊ, सांगून येत नाही ना घटना अशा काही, काय होईल सांगता येत असते का? तिकडे तुम्ही कार्यक्रम घ्या गावात चोऱ्या आहोत, मग तेव्हा मी कार्यक्रमाला परमिशन देऊ शकत नाही. उद्या दिवसा करा काय करायचं ते. साहेबराजो मोठं कठीण काम केलं, मग शक्यच नाही का, होतच नाही का? नाही 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 परमिशन नाही. उद्या पाहू, उद्या या तुम्ही, हो घेऊन जा परमिशन. उद्या काय करा, मलाचीच पै आले आता. बरं ठीक आहे, ठेवतो पाय, तू काय करत आता. टाकलं टेम्पो, झालं आता समाधान झालं. आता देवदास भाऊ दोन शब्द जर म्हटलं असतं बा त्याला मानलं असतं. साहेब देत नाही का परमिशन, पण त्यानं म्हणलं असं नाही बा जमतच नाही. हे कड माणूस आहे. आता काय करावं आम्ही, झालं आता बसा बोंबला ते लोक, आता काय करावं? आता आम्ही काय सांगू, मी थोडी म्हणलं कार्यक्रम घे म्हणून, तुमचं तुम्ही पहा काय करायचं ती. चल झुंबर, हो ते जरा थोडेसे काम आहे आपल्याला, पोती जरा बरोबर करायचे. चल. अरे जमलं मला कधीला म्हणजे हो, झालं काम झालं आपलं, आता परमिशन काही भेटली नाही द्यायले. हो आता चिनफिन व्हायला लागते, आता काय करावं काय नाही सुचून नाही राहिलं द्यायले. आता बरोबर म्हणलं आपल्याला कसं मिरवणुकीची तयारी करायला लागते आता. तिथं देव तसं सांगू राहिला, त्या फोन आलता म्हणते, पण आता काय करू राहिले ते, काय म्हणजे त्याचं प्लॅन काय नवीन? काय प्लॅन केला काय सांगा, पण ते तिकडे दुकानाकडे गेले लायरे पाटलाच्या. हो चला बरे बसू बरे, जरा असं विचार करू, असं त्याच्या गोष्टी सुरू होत्या. तर ते तिकडे गेले तेव्हा दुकानात ते बसले, सर काय विचार करा काय सांगा आता. अजून काही नवीन पिल्लू काढलं का बा, नाही का? काही विषय नाही आता, म्हणजे करणं म्हणा विचार किती बी. आता तू हे बा मिरवणूक आहेस म्हणा, 100%. कारण की आता परमिशनच नाही तर कसं काय जमणार आहे? देवदास आहेच फोन करायला तयार, काय करणार आहे? हो बघा आता इथं बसून जमणार आहे का ते, करायला बंद करायचं की जा तिकडे. तिने बाबा इथं बसले. मग तिकडेच जासाठी चाललो होतो आम्ही. आता कनिला बजेल मला सांगा घेतलं म्हणजे बरं राहते. चल मग, झालं का तू, हे झालं का, करा कनिला बजी, करा बंद मारा चला. आता ते तर जातच होतं ना आपल्याला. चला मग आता करू बंद मी. चला शबनम घेतो निघू मग. फक्त मी काय म्हणतो, देवीचा शांताराम हे सतर्कतेनं काम घ्यायला लागते बरं आपल्याला. हो ते काही ना काही एखादा पॉईंट काढा जावं की असं आहे तसं आहे. आता मग हे सायन ते आहे तर म्हणलं माझं टेप रेकॉर्डिंग आहे. हो मी ते मोबाईल संग घेतो, म्हणजे टेन्शनचं काम नाही. बरं का, म्हणजे रेकॉर्डिंग केली का तुम्ही? असं हो का, घ्या मग संघ घेऊन घ्या. ते काही सांगता येत नाही ते. हो म्हणून मी म्हणलंच नाही. हो तसा माणूस आहे ते, काही सांगता येत नाही. हो चला मग आता लवकर या, घरून या, शबनम घ्या, चला मारा ताला मारा. अरे बा, पुरा घाम फुटला राजा. काय करा हे ना सिंधुराला, जर का ते आला नाही ना, एक तर आता परमिशन कॅन्सल झाली. त्याला काय करा, काय उत्तर द्या, काय फोन करून सांगा. मोठं हे बा, दिमाग काम नाही करू राहिला माझा, काय करा काय नाही. हो ना, पण मी काय म्हणतो शिवलाल भाऊ, तुम्ही स्वतः हातानं कुराट पाडून घेतली ना पायावर. तुम्ही कायला म्हणायची गरज होती का तिथं? मी बा काय तोंड करीन ते डांबरानं वंगणानं, मला असं करा, मी गद्यावर मिरवणूक काढीन, नाही झाला तर काय होईल सांगता नसतेत ना. चला लवकरच सुरू होत आहे, चालू होत आहे शंभू किराणातर्फे आयोजित कार्यक्रम. चला भव्य कार्यक्रम, आब्राकाडाब्रा येऊन राहिला म्हणते गावात कोबरा. 5 मिनिटं सुरू होणार आहे. चला. आयोजक शिवलाल भाऊ टोयगोटे व मनोज पाटील. अरे तुला सांगत राजा, काऊन नाही बंद करायला लावून याले? तू कशा गेला नव्हता तिकडे? तर पण ते ऐकायला तयार पाहिजे ना. मुज्जर किती आहे ते मारते माहित नाही का? मग हेरीच ना पडायला का त्याचं देंड्याचं, ऐके नाही ते माया. म्हणून शेवटी आता तुम्ही बोलावलं म्हणून इथं आलो मी. काय करावं काहीतरी स्वतः तुम्ही याच्यावर मार्ग काढा लागेल आपल्याला. कारण की आता तुम्ही शब्द दिला आहे, कंदील बुडा एकदम आहे बा, शेपूट पकडून आहे ते. सर लोकात त्यांना म्हणेल आहे ना, शब्द पाळजो नसन तसं. आता काय करा, कसंच करा. थांबा मी सोचतो जरासा, विचार करू द्या मला. जराशा बदामान काजू घ्या बरं, अक्रोड आहे का, पिस्ता गिस्ता दे बरं, आणि काशा काढ बरं. देतो ना, भरणे माहितीच आहे. एक मिनिट. हो काही दिमाग की बत्ती जल गई घ्या. काही आलं लक्षात? झालं बस, प्रश्न सॉल्व झाला. आता काही विशेष नाही राहिला. फक्त 2-3 गोष्टी आपल्याला करायला लागेल गड्या. हो तुमचं सहकार्य अपेक्षित आहे आता. हो नाही तर मग गदेहून आता 100% मिरवणूकच्या लोक तयारीत आहे. तर काशीनाथ एक काम करतो, पहिले जे गदे आहे का नाही, गदेच गायब कर गावातले. म्हणजे कसं, ना बजे का बाजा ना बजे की बासुरी. गदेच नाही तर काय मिरवणूक काढणार आहे. आणि आज रातोरात त्याला मग तुम्ही काढा तुम्ही. हो आजची बोली, उद्याचा विषय नाही. हो झालं काम. दिवस रातभर जर आपले गदे सापडले नाही, झाला मोकळा विषय. हो तू लवकरात लवकर जाय, गदे रामपूर रस्त्याने त्या जंगलाच्या दे तिकडे हगळू. हो पण ते आता कुठून आणू, ते आता देतच भाऊच्या खंडाऱ्यात आहेत ना बांधेल. ते जर त्याला दिसलं तुम्ही, कोणी नाही ना, देवदास इकडे आहे. मग काय आता सगळे म्हणजे ते आता विचारच करून राहिले. आता यायचं कसं बा, उद्या यायचा कार्यक्रम करायचा म्हणून पुरा गेमच करायचा मागायत ते. घरी कोण नाही, तू जा मागतं. ते आपलं खंडार दूर आहे ना, घराच्या मागं आहे ना. दरवाजा उघडून दावे सोडून दे आणि त्या जंगलाच्या रस्त्याने हकलून दे. बस जाते, गदे सोडले की बस मोकळंच काम आहे. मग बरं करतो मी, ट्राय करतो मग. हो त्यात काही विषय नाही. करा लागेल तुले यावेळेस. एवढं कर माझ्यासाठी बस. बाकी मी इकडलं हँडल करतो आता काय करायचं त्या. एक आता फक्त मामाला फोन लावून देतो, त्याला म्हणतो चालला जाय तू, काही काम नाही आता. कारण की मलाच मिटून आहे आता. 2-3 पॉईंट आहे माझं वकिली पॉईंट. हो तेवढे मारतो आणि कार्यक्रम बंद मारतो. ठीक आहे मग जातो मग मी. हो गद्याचं पाहतो. चला बबनराव, चला म्हणलं 2 जण चालले. चल ना हो चालता. हो चल 2 जण चालले. लावा त्या लुटेला फोन लावा, त्याला मला घराकडे जाय म्हणा. ते 1,500 पसले म्हणा, जाऊन तिकडे. हॅलो, हां बोला म्हणलं, काय कसं काय आहे? भेटली का परमिशन, भेटली का?
काय सांगा तुम्हाला, आता इतके लोक आपले विरोधक झाले हो, घरून निघालं की बस रस्त्याने जिथं भेटलं तिथं आपला दुश्मन आहे हो. कारण की आपला होऊन राहिला विकास, विकास काही पावला जात नाही लोकांना, म्हणून कसं आहे लोकांच्या सगळी म्हणजे आपल्या खिलाफमध्येच आहे समजा. तर आता ते काय झालं, परमिशनचं काही शक्य झालं नाही हो, कारण की सनसनी करू राहिले फनफनी, आणि बाकी पोलीस स्टेशनला सहकार्य नाही, आणि ग्रामपंचायत तर हातच वरे करते हो. त्यामुळे परमिशन नसल्यामुळे काय विनाकारण तुम्ही गोते देता तुम्ही जाऊ शकता घरी. बाबा आम्ही तर काहीच येऊन बसलो घरी. हो ना, पण आता काय आम्ही बसलोच ना इथं वाट पाहत फोनची. मिळालं काय होती काय नाही, भेटते का बा परमिशन? गेले का नाही आमचे, आता सांगा बरं, 9,500 रुपये गेले आमचे. झालं का नुकसान? बरं पाहा आता काय, आता ते 1.5 तर पोचले बा तुमच्या हो. आता पुढचं आता जाऊ द्या, काही इलाज नाही. नाही तर दुसरं गाव आले असते ना तर पैसे वसूल केले असते मी. नाही, ते तर मला पहिलेच माहीत आहे हो, तुम्ही तर रुपया सोडत नाही. पैसे नसते दिले तर कोबरा दिला असता घरात सोडून, मग काय. पण आपले संबंध तसे नाही ना, आपले संबंध चांगले आहे. जाऊ द्या, आता जा तुम्ही घरी. हो जा. बरं हो, निघतो बा. चला भाज्या काढ रे गाडी. हो कायची गाडी न गिडी. हो चला झोपाले आता. बघून पोलीस काय म्हणून घरी. चला हकला लवकर हकला. घे ना ते शिंगण्यामुळे सोड लवकर. जाऊ दे ती बी पटकन. कोणतं एकही गज नसलं पाहिजे. चल घे लवकर पटकन. दरवाजा लोटला ना, त्यांना पटकन वावरावरानं घे यायले. जाऊ दे तिकडे जंगलाला. चल लंबे हकला लागते ते जंगलात, ती वापस येतील ते. चल लवकर, रातभर दिसले नाही पाहिजे. चल घे बमन तिकडे बड्डाकडे घ्या. बड्डावून देऊ दुसऱ्या गावात उतरून तिकडे. चला तिकडे चावसाय गिवसाय तिकडे देऊ पाठवून दे. चला आता स्वतःहून झाले, बरं झालं. लोक कसं तुम्हाला पाहूनच राहिले होते. कुठं आहे बा काय, आबरा का डाबराय नाही, तुम्ही नाही, कोबराय नाही, कसं काय म्हणलं हे कार्यक्रमाचं, कसं लोक येऊन बसले, काही आहे का नाही म्हणलं. याच्या तर मनासारखं झालं, पण मी शिवला हो ना भाऊ, थांब ना तू. तर मंडळी, मी तुम्हाला कसं आहे तेच सांगासाठी आलो. आम्ही असे पडून जाणार यातले लोक नाही हो. जे काय सत्य आहे ते आम्ही तुमच्यापुढे मांडणार आहोत. जाहीर खुलासा आम्ही करणार आहोत. कारण की आज जे कार्यक्रम आपण आयोजित केला होता, या कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात विघ्न आणल्या गेले हो काही लोकांकडून. तर आपल्याला प्रशासनाने परवानगी दिली नाही, ग्रामपंचायत याच्याशी काही घेणदेण नाही. आपला फक्त उद्देश होता मनोरंजन. तर हे आपला मनोरंजनाचा उद्देश आज सफल होणार नाही. त्यामुळे कार्यक्रम हा रद्द झाला. कारण की पुढचा व्यक्ती जवळ येऊन सुद्धा परत गेला, आमची फी सुद्धा वाया गेली. त्यामुळे हा कार्यक्रम सरसकट रद्द करण्यात येत आहे असे मी जाहीर करतो आणि सर्वांची माफी मागतो. चला मग आता मुंगशिरा, चला रे बुवा, चला कार्यक्रम कॅन्सल आहे म्हणते, आता काय करता मग. हो चला. कॅन्सल म्हणजे कसं काय कॅन्सल तुम्ही काय दिला काय शब्द आम्हाला, की बा उद्या कार्यक्रम होणार म्हणजे होणार, नाही झाला तर मी काय करीन ते तुम्ही सांगितलेलंच आहे. मग आता विषय कसा, आपला शब्द पाळा तुम्ही. आता काय आता शब्द, अरे कोण म्हणलं काय, कोण काय म्हणलं, म्या काय म्हणलं. आला त्याच्यावर लावा टेप रेकॉर्डर लावा म्हणलं, मोबाईल काढा म्हणलं, काय म्हणलं ते दाखवा लोकायले. वाटलंच होतं बाबू, आम्हाला माहिती आहे तुझे काय चालायचं. तुला काय वाटलं, तुला काय म्हणलं आम्ही सांगतो तुला. एक मिनिट ऐक म्हणलं, पहिले शब्द देऊन आलो म्हणलं तुम्हाला जनतेला. एक शब्द देऊन आलो मी. कार्यक्रम जर आता इथं जर संपन्न झाला नाही तर माझ्या तोंड काय करा, डांबरानं काय न करा, वंगणानं करा, आणि पुऱ्या गावात गड्यावर मी मिरवणूक काढा. बिलकुल आताच तयार व्हा, समजलं का. कार्यक्रम होणार म्हणजे होणार. म्हणलं ऐकलं ना काय म्हणलं काय तुम्ही. तसं तुम्हाला चालायला लागणार, आता जसे बोलले तसे वागा आता. अच्छा, म्हणजे रेकॉर्डिंग पर्यंतही काम केलेलं आहे नाही. बरोबर, ठीक आहे, काही नाही, हरकत नाही. आम्ही जसे शब्द देतो तसे पाळणार आहोत म्हणला. तर काय म्हणलं आम्ही त्याच्यात, काय म्हणलं स्पष्ट सांगा तुम्ही, काय म्हणणं होतं त्याच्यात विशेष. सगळ्यांना ऐकलंच ना, गद्यावर बसून मिरवणूक काढा म्हणता तुम्ही. जर कार्यक्रम नाही झाला तर वंगणानं म्हणा किंवा डांबरानं मायक तोंड काय करा आणि गावातून मिरवणूक काढा असं म्हटलेलं आहे. बस एवढंच आपल्याला पाहिजे होतं, की बा वंगणानं आणि डांबरानं या दोनपैकी कोणत्यानं माया तोंड काय करा आणि मला गद्यावर बसून गावात फिरवा किंवा माई मिरवणूक काढा, काही हरकत नाही, त्याबद्दल आपली काही नाराजी नाही. पण विशेष म्हणजे आता माय असं म्हणणं आहे की हा जे आपलं जे आश्वासन दिलं होतं ते मी आजच्या पुरतं दिलं होतं. आज आपल्या 12 वाजेपर्यंत किंवा लय सकाळपर्यंत तुम्हाला मी लिमिट देतो. आजचा दिवस समजा संपला, उद्याचा सूर्य उगवला, विषय संपला. म्हणून आजच्या आज तुम्ही माझ्यासाठी गद्याची व्यवस्था करा, माझ्यासाठी ते वंगण आणि कोणतं काय लागते डांबर ते आणा, मला लावा आणि माझी मिरवणूक काढा. मी काही तयार आहो, मी इथंच आहो, घरी जातो, मला काही बोलावा हजर आहो. आणि मला वंगण कुठून आणता डांबर कुठून आणतात नाही का, घ्या दणके गदी तर पाहिलेच म्हणा. चला मग लवकरात लवकर व्यवस्था करा, मी तयार आहो. गद्याचा प्रश्न नाही, पण आता हे वंगण आपलं डांबर आणा कुठून. अरे आम्ही तसं थोडी म्हणणं आहे की काय तोंड करायचं वा, काय तोंड करून आपल्याला गावातून मिरवणूक काढणार, एवढंच म्हणणं आहे त्याच्यात नाही. संदर्भ तेच आहे का नाही. बा म्हणलं मी काय म्हणलं, तुम्ही चाणक्य असाल काय, तुमची चतुराई तुमच्या खिशात ठेवा. मी जे काय म्हणलं त्या शब्दावर काय मग डांबर आणा, वंगण आणा, दोनपैकी जे सापडन ते आपण तयार आहोत. बाकी याच्याशी आपला संबंध नाही. ते सकाळी दिवस निघेपर्यंत लवकरात लवकर गद घेऊन या, ते 2 गोष्टी घेऊन या. पण आता वंगण सापडते का, डांबर आता का आसपास आहे का, कुठं रोड बांधणं सुरू आम्हाला माहित आहे का. मग हे पण म्हणलं डांबर नाही, वंगण नाही, काय करीन आम्ही तोंड.
नाही नाही नाही, ठसन चालणार नाही देवदाची सनसनी. हा मी काय म्हणून राहिलो, गदा आणा इथं आणि वंगण आणा, नाही तर मग डांबर आणा, तर तयार आहो, नाही तर विषय नाही. माय काही चुकलेलं नाही, मी जे आहे त्याच्यावर काय मा. अरे यानं तर चांगलंच काही झटकवलं. अरे हो हे पा तू म्हणणं जे आहे का नाही ते मान्य आहे आम्हाला. तू काय माहिती ना पण हो, आम्ही डांबर आणतो नाही तर काही वंगण आणू काही करी. हा तू त्याची चिंता नको करू, त्याची व्यवस्था आम्ही करतो. झालं आता तू आता जरासा काय घरी जा, चहा पाणी नाश्ता जेव्हा राहिलं जेवण कर, आम्ही तोपर्यंत त्याची व्यवस्था लावून तुझ्या घराला बोलावायला येतो. फक्त पाहून नाही जायचं, नाही तर मग कसं गाव सोडून पळायचं असं काम नाही चालणार. हो तेच म्हणून राहिलो. 4 माणसं पाठवा ना मा घराभोवती, तुम्ही काय सिक्युरिटी ठेवा, इतका भरोसा नसेल तर मग बिलकुल गावातच आम्हाला पट्ट्या आणि तुम्हाला काय लवकरात लवकर ते उपलब्ध करा. मी सकाळी 6 वाजेपर्यंत वाट पाहिजे. 6 सूर्य उघडल्यानंतर तुम्ही नाही आमचे आम्ही नाही तुमचे. हा चला जयरामजी की जा आपापल्या घरी. चला कार्यक्रम रद्द झालेला आहे. आता हे काय होईल मिरवणुकीचं पाहू पुढे. शिंगण्या मोऱ्या पळाले रे. चला गेले रे, दुसऱ्या शिवारात गेले. आता हे आता काय चावसायला जाते का मस्ती जाते काय सांगा बा, बड्ड उतरले खाली. चला आता कशा चल घराकडे. आला म्हणलं शिवलाल भाऊ फोन. हा बोला शिवलाल भाऊ. हा काय झालं म्हणलं काम. दिले बिलकुल हे पा गावाच्या बाहेर दिले काढून. हो बड्डाऊन खाली उतरले तिकडे द्या. आता काय म्हणता जमलं तिकडं हँडल झालं का बरोबर. झालं इकडं केलं मी बरोबर. आता भोंडा याच्याच कामा राहिले द्यायला. आता हो आता गदी काही सापडत नाही द्यायले. दुसरी गोष्ट म्हणजे वंगण तर आता आपल्या गावात मला नाही वाटत कोणाजवळ सापडून, म्हणून आता कसं उपलब्धच नाही ते वंगणही नाही डांबरही नाही. हो द्या म्हणलं काय लावून तर मला. हो तर आता ते होणार आहे चीन बिन. हो एक तर मावर काही डाऊट आहे द्यायचा बा पाहून जाईल. हो बहुतेक सिक्युरिटी आपल्या घराभोवती लागण्याची शक्यता दिसते मला. हो बिलकुल चीन बिन झालेलं आहे, परेशान झालेलं आहे. त्यामुळे कसं आहे आता ते काय करतील त्याचं ते पाच बसेन. सकाळपर्यंत टाईम दिलेला आहे, त्यामुळे चिंतेचं काही कारण नाही. हां तुम्ही शांततेत आता बरोबर काटाकाटानं रस्त्यानं वावरातून या. हां रोई आणायला गेलो होतो बा असं तसं बरोबर कोणी जर दिसलं तर सांगा, आणि घरी येऊन मस्त अंगावर घोगडी घेऊन झोपून राहा. हा ठीक आहे मग चला ठेवतो मग. बाबा असं आहे नाही बाबा, तुम्ही चांगलाच पॉईंट पकडला. मग आता कुठून जाणार डांबर द्यायला ते वंगण. झालं कठीणच काम वाटते नाही का. सकाळ काळ नाही आपल्या समजा नाही का. काही हरकत नाही. गदी हे 100% सापडत नाहीत. हा गदी गेले पार लंबे आता. चला ठीक आहे मग. हा निघतो आम्ही झोको या मग आता. हा उद्याच्या एपिसोडमध्ये पाहू आता काय होते, मिरवणूक निघते नाही निघत. हो आपली तर ताकद लावणं सुरू आहे आता, ते काय करते पाहू आता उद्याचा. उद्याच्या एपिसोडमध्ये क्लिअर होणार आहे म्हणते. चला मग या घराकडे.